आज आपण अम्ब्रेला फिडिंग कुर्तीची संपूर्ण कटिंग आणि शिलाई पाहतोय. त्याचसोबत शिलाईच्या दाबावर अगदी फिनिशिंगसोबत कुर्तीला झीप लावण्याची सोपी पद्धत पाहणार आहोत. तर त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा. इथे आपण टॉप पार्टचं कटिंग करतोय. छातीच्या घडीनुसार इथे मी कापड कटिंग करून घेतलंय. समोरच्या साईडला याची ओपन बाजू आहे. छाती आहे 32 इंच, त्याचा चौथा भाग 8 इंच आणि त्यामध्ये 1 इंच शिलाई मार्जिन. इथं शिलाई मार्जिन तुमच्या आवडीनुसार कमी जास्ती करू शकता. अशा पद्धतीने कापडाची घडी घेतल्याने आपलं कापड वाया जात नाही. त्यानंतर पूर्ण उंची आहे 12 इंच आणि त्यामध्ये 1 इंच शिवण्यात. अशी पूर्ण उंची आपण 13 इंच घेतली आहे. त्यानंतर गळा रुंदीनुसार शोल्डर घेतोय 6 इंच. तिथूनच खालच्या साईडला मुंडा खोलीसाठी 6.5 इंचाला मार्क करूया. पुन्हा बंद बाजूकडून 6 इंचाला मार्क करून आता हे सगळे पॉईंट्स जोडत इथे आपण बॉक्स तयार करून घेतोय. अशा पद्धतीने मार्क केल्याने छाती रेषा आणि मुंडा रेषा अगदी सरळ रेषेत येतात. आता यामधून आपण शिलाई मार्जिन मायनस करून घेऊयात. आता कमरेच्या रेषेवर कमरेचा चौथा भाग आणि त्यामध्ये 1 इंच शिलाई मार्जिन. इथे मार्जिन रेषा जोडून घेऊयात, म्हणजेच माप टाकायला सोपं जाईल. त्यानंतर गळा रुंदी घेतोय आपण 2.5 इंच. पुढील गळ्याची खोली आहे 5 इंच, त्यामध्ये अर्धा इंच शिवण्यात. असं 5.5 इंचाला मार्क करून पुन्हा बंद बाजूकडून 3 इंचाला मार्क करून इथे हा बॉक्स तयार करून घेऊयात. या बॉक्समध्ये तुमच्या आवडीनुसार कोणत्याही गळ्याचा शेप ड्रॉ करून घ्या. मी इथं साध्या पान गळ्याचा शेप ड्रॉ करून घेते. पहा, आता मुंढा लाईनच्या इथे अर्धा इंचाला मार्क करून शोल्डर उतार देऊन घ्या. आपली कुर्ती ही स्लीवलेस आहे म्हणून इथे आपण शोल्डर उतार दिला. आता मुंढा लाईनचा मध्य काढून घेऊयात. त्यानंतर मुंढ्याच्या मध्यातून 1 इंचाला मार्क करून इथे आपण हे दोन्ही पॉईंट्स जोडत मागील मुंड्याचा शेप ड्रॉ करून घेतोय. ही आपली स्लीवलेस कुर्ती आहे म्हणून इथे आपण पुढील मुंड्याचा शेप नाही देणार आहोत. इथे आपल्या पुढील भागाचं संपूर्ण ड्राफ्टिंग झालंय. आता पुढील भागातून मागील भाग सेपरेट करूयात. मार्जिन रेषा कटिंग करून मुंड्याचा शेप आहे असा कटिंग करून घेऊयात. त्यानंतर शोल्डर उतार कटिंग करून घेऊयात. आता पुढील भागातून मागील भाग सेपरेट करून घेऊयात. त्यानंतरच पुढील गळ्याचा शेप आहे असा कटिंग करून घेतोय. आता पुढील भाग बाजूला ठेवून इथे आपण मागील भाग घेतोय. गळा रुंदी घेतली होती 3 इंच. मागील गळ्याची खोली घेतोय 3.5 इंच. पुन्हा बंद बाजूकडून 3 इंचाला मार्क करून इथे हा बॉक्स तयार करून घेतोय. आता ह्या बॉक्समध्ये मागील गळ्यासाठी गोल गळ्याचा शेप ड्रॉ करून घेते. आता आपण गळ्याचा शेप कटिंग करून घेऊयात. इथे आपल्या टॉप पार्टच्या पुढील आणि मागील दोन्ही भागाचं ड्राफ्टिंग कटिंग झालं. आता आपण कुर्तीचा घेर कटिंग करतोय. इथे मी 4 फोल्डमध्ये कापड घेतलंय. समोरच्या साईडला याची ओपन बाजू आहे. घेरची पूर्ण उंची आहे 24 इंच आणि त्यामध्ये 1 इंच शिलाई मार्जिन. अशी पूर्ण उंची घेतली आहे आपण 25 इंच. त्यानंतर घेरची रुंदी घेतली आहे 17.5 इंच, म्हणजेच 35 इंचाचे इथे आपल्याकडे 2 पीस आहेत. इथे आपण अम्ब्रेला कुर्तीचा घेर कटिंग करून घेतला. आता आपण कुर्ती शिलाई करूयात. सुरुवातीला इथे मी पुढील भाग घेतला आहे. पुढील गळ्याला पट्टी शिलाई करून घेऊयात. त्यासाठी इथे मी 1.25 इंच रुंदीची ही कापडाची पट्टी घेतली आहे. ह्याची लांबी तुमच्या गळ्यानुसार घ्या. आता ही कापडाची पट्टी 1/2 इंच आतल्या साईडला फोल्ड करून घ्या. आता त्यावर आपण अगदी कडेने टीप देऊन घेतोय. आपण जे मुंड्याच्या इथलं कापड कटिंग केलं त्यापासून इथे मी ह्या पट्ट्या कटिंग करून घेतल्या. पहा, इथे मी पट्टीला जोड दिला आहे. शिलाई केलेलं कापड दोन्ही बाजूला सरकवून घ्या, तेव्हाच आपली पट्टी ही व्यवस्थित शिलाई होते. आता 1/2 इंच कापड आतल्या साईडला फोल्ड करत
इथे आपण ह्याच पद्धतीने संपूर्ण पट्टी शिलाई करून घेतोय। पट्टी शिलाई करते वेळेस थोडी जास्तीच घ्या, कारण मागील गळ्यासाठी सुद्धा आपण हीच पट्टी शिलाई करणार आहोत। इथे आपण संपूर्ण पट्टी शिलाई करून घेतली। आता पुढील भाग घेऊयात। आपली बाहेरील बाजू ही वरच्या साईडला आहे, पहा। आता आपण तयार केलेली पट्टी गळ्याच्या इथे अशा पद्धतीने ठेवून घ्या। आता 1/2 इंच इतपत शिलाई मार्जिन घेत इथे आपण शिलाई करायला सुरुवात करतोय। जिथे आपल्या गळ्याचा गोल शेप आहे तिथे आपण लहान आकाराच्या चुण्या तयार करून घेतोय। अशा पद्धतीने चुण्या दिल्याने आपल्या गळ्याचा शेप हा आहे असा परफेक्ट येतो। पुन्हा गळ्याच्या आकारापर्यंत सरळ शिलाई करून घ्या। आता जिथे आपला पानगळाचा शेप आहे तिथे अर्धा इंच कापड खालच्या साईडला फोल्ड करून कापडाची चुणी तयार करून घ्या। इथे कापडाची दिशा बदलत असताना सुई आतल्या साईडला ठेवा, मग फुटर उचलून कापडाची दिशा बदलून घ्या, तेव्हाच आपल्या गळ्याचा शेप आहे असा परफेक्ट येईल। पुन्हा त्याच पद्धतीने जिथे गळ्याचा गोल शेप आहे तिथे कापडावर चुण्या तयार करत इथे गळ्याला पट्टी शिलाई करून घेतोय। आता जिथे आपला पानगळाचा शेप आहे तिथे एक कट देऊन घ्या। कट द्यायला विसरायचं नाही, तेव्हाच आपल्या गळ्याचा शेप हा परफेक्ट येईल। आता ही कापडाची पट्टी आतल्या साईडला फोल्ड करून त्यावर दाबटीप देऊन घेऊया। दाबटीप दिल्याने गळ्याला छान फिनिशिंग येते, त्याचसोबत गळा फिटिंगला सुद्धा परफेक्ट बसतो। गळ्याचा आकार सुद्धा बिघडत नाही, तो आहे असा परफेक्ट येतो। जिथे आपला गळ्याचा शेप आहे तिथे सुई आतल्या साईडला ठेवून मग फुटर उचलून कापडाची दिशा बदलून घ्या, तेव्हाच आपल्या गळ्याचा शेप हा परफेक्ट येईल। पहा, इथे आपण कॅनव्हासचा वापर न करता अगदी सोप्या पद्धतीने आणि फिनिशिंग सोबत गळ्याला पट्टी शिलाई करून घेतली। आता आपण पुढील भाग बाजूला ठेवून मागील भागाची शिलाई पाहूयात। इथे मी मागील भाग घेतला आहे। पुढील भागासाठी जी पट्टी फोल्ड करून घेतली होती तीच पट्टी मी इथे वापरतीये। गळ्याच्या वरच्या साईडने ठेवून 1/2 इंच इतपत शिलाई मार्जिन घेत इथे आपण पट्टी शिलाई करून घेतोय। जिथे आपल्या गळ्याचा गोल शेप आहे तिथे आपण कापडाच्या चुण्या तयार करतोय। अशा पद्धतीने चुण्या दिल्याने गळ्याचा शेप हा बिघडत नाही, तो आहे असा परफेक्ट येतो। त्याचसोबत गळा फिटिंगला सुद्धा अगदी परफेक्ट बसतो। पहा, इथे आपण 1/2 इंच इतपत शिलाई मार्जिन घेत पट्टी शिलाई करून घेतली। आता ही पट्टी आतल्या साईडला फोल्ड करून त्यावर दाबटीप देऊन घेऊया। दाबटीप दिल्याने गळ्याला छान फिनिशिंग येते आणि तो फिटिंगला सुद्धा परफेक्ट बसतो। त्यामुळे अशा पद्धतीने पट्टी लावत असताना नेहमी दाबटीप देऊन घ्यायची, तेव्हाच आपल्या गळ्याचा शेप हा परफेक्ट आहे असा दिसतो। पहा, इथे आपण फिनिशिंग सोबत गळ्याला पट्टी शिलाई करून घेतली। आता मागील भाग बाजूला ठेवून इथे आपण पुढील भाग घेतला आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं, फिडिंग कुर्तीला झीप कशी लावावी ते पाहूया। शोल्डर पट्टीच्या इथून खालच्या साईडला 5 इंचाला मार्क करून घ्या। इथे तुमच्या साईजनुसार 5.5 इंचापर्यंत मार्क करू शकता। आता जे खालच्या साईडचं अंतर राहिलंय ते मोजून पाहूया। आपलं एकूण अंतर हे 7.5 इंच आलं आहे। आता पुढील भाग बाजूला ठेवून इथे आपण कॅनव्हासची शीट आणि अस्तरची शीट घेतली आहे। आपलं एकूण अंतर हे 7.5 इंच आलं होतं, तर कॅनव्हासची शीट घेताना त्यामध्ये आपल्याला 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे। तर इथे मी 8.5 इंच उंचीची ही कॅनव्हासची पट्टी घेतली आहे। पट्टीची रुंदी 2 इंच घ्यायची आहे। पहा, इथे आपण या पद्धतीच्या कॅनव्हासच्या 2 पट्ट्या घेतल्या आहेत। त्याचसोबत अस्तरची पट्टी घेत असताना कॅनव्हासच्या शीटच्या दोन्ही बाजूला अर्धा इंच इतपत अंतर राहील अशा पद्धतीने घ्यायची आहे। आता अस्तरची पट्टी सेपरेट करून घेऊयात। आता त्यावर आपण कॅनव्हासची पट्टी ठेवून घेतोय। कॅनव्हासची पट्टी ठेवत असताना जी चमकणारी बाजू आहे ती खालच्या साईडला ठेवा, कारण चमकणाऱ्या बाजूवर हीट दिल्यानंतर ती कापडाला चिटकली जाते। इथे पाहताय कॅनव्हासच्या पट्टीवर इस्त्री फिरवून घेतली, त्यामुळे शिलाई करायला सोपं जातं। आता झीप लावण्यासाठी पट्टीवर मार्क करून घेऊया। खालच्या साईडने आतल्या साईडला 1 इंचाला मार्क करून घ्या। आता इथे सरळ लाईन आखून घेऊयात।
त्यानंतर ह्या पट्टीचा मध्य काढायचा आहे. दोन्ही साईडने मध्यात मार्क करून घ्या. इथे आपण 1 इंचाला मार्क करून सरळ लाईन आखून घेतली. आता मधल्या लाईनच्या दोन्ही बाजूला 1 रेष इतपत अंतर घेऊन मार्क करायचं आहे. म्हणजेच आपलं एकूण अंतर हे पाव इंच येतं. दोन्ही बाजूला 1-1 रेष इतपत अंतर घेऊन इथे आपण सरळ लाईन आखून घेऊयात. त्यानंतर दोन्ही रेषेच्या आतल्या साईडला गोलवा शेप देऊन घ्या. पहा, आता जे वरच्या साईडचं जे एक्स्ट्राचं कापड आहे ते कटिंग करून घेऊयात. आता आपण ही पट्टी शिलाई करून घेऊयात. बाजूचं जे अर्धा इंच कापड आहे ते आतल्या साईडला फोल्ड करून त्यावर टीप देऊन घेऊयात. इथे आपण कापडाच्या पट्टीच्या सहाय्याने कॅनव्हसची शीट तिन्ही बाजूने झाकून घेतोय. कॅनव्हसची दुसरी शीट सुद्धा याच पद्धतीने शिलाई करून घ्या. तुमचा व्हिडिओ पाहण्यात फार वेळ जाऊ नये म्हणून आपण एका बाजूची शिलाई पाहतोय. इथे पाहताय कापडाच्या सहाय्याने कॅनव्हसची शीट झाकून घेतली. आता आपल्याला कुर्तीचा पुढील भाग घ्यायचा आहे. जिथे आपण मार्क केलंय तिथे ही शीट अशा पद्धतीने ठेवून घ्या. आपण जी लाईन आखली आहे त्या लाईनच्या मध्यावर ह्या शीटची मधली लाईन आली पाहिजे. अशा पद्धतीने शीट व्यवस्थित ठेवून घ्या. आता त्यावर टाचण्या लावून घेऊयात, म्हणजेच शिलाई करायला सोपं जाईल. आता कॅनव्हसच्या पट्टीवरची जी मधली लाईन आहे त्यावर आपण सरळ शिलाई करून घेतोय. इथे आपण फक्त मधल्या लाईनवर सरळ शिलाई करून घेतली. त्यानंतर ज्या बाजूच्या 2 रेषा आखल्या आहेत त्यावर आपण टीप देऊन घेतोय. मधली टीप दिल्याने आपल्याला ही शिलाई करायला सोपी जाते, त्यामुळे सुरुवातीला मधली टीप देऊन घ्या. त्यानंतरच आपण ही शिलाई करून घेतोय. वरच्या साईडला जिथे गोल शेप आहे तिथे सुई आतल्या साईडला ठेवून मग फुटर उचलून कापडाची दिशा बदलून घ्या. याच पद्धतीने व्यवस्थित शिलाई करून घ्या. तेव्हाच आपली झीप ही परफेक्ट लागेल, नाहीतर मग कापडावर चुण्या येतात. त्यामुळे शिलाई करत असताना काळजी घ्या. शिलाई ही लहान आकाराची घ्या. इथे पाहताय आपण दोन्ही बाजूने पट्टी शिलाई करून घेतली. आता जी मधली शिलाई आहे ती आपण कटिंग करून घेतोय. वरच्या साईडला जिथे आपण गोलाकारात शिलाई केली तिथे आपल्याला व्ही शेपमध्ये कट्स देऊन घ्यायचे आहेत. पहा, तेव्हाच आपली पट्टी ही फिनिशिंग सोबत पलटेल. आता ही कॅनव्हसची पट्टी आतल्या साईडला फोल्ड करून घ्यायची आहे. जर तुम्ही शिलाई व्यवस्थित केलीत तरच ही पट्टी व्यवस्थित पलटेल, नाहीतर मग बाहेरच्या साईडला चुण्या येतात. त्याच्यामुळे शिलाई करते वेळेस काळजी घ्या. आता आपण झीप लावून घेतोय. झीप लावण्यापूर्वी ती अशा पद्धतीने खोलून घ्या आणि चांगल्या क्वालिटीची घ्या, जेणेकरून ती खराब होणार नाही. आता आपण जी शिलाई केली आहे त्यावर आपल्याला ही झीप आतल्या साईडने ठेवायची आहे. झीपची बंद बाजू आहे ती वरच्या साईडला ठेवायची आहे. पहा, इथे आपण अर्धा इंच मार्जिन सोडून अशा पद्धतीने झीप आतल्या साईडने ठेवून घेतोय. इथे जर तुमच्या झीपची साईज मोठी असेल तर ती कट न करता वरच्या साईडने एक्स्ट्रा ठेवा. आता झीप आणि कापडावर टाचण्या लावून घेऊयात, जेणेकरून शिलाई करते वेळेस झीप हलणार नाही. आता आपण झीप शिलाई करतोय. पहा, झीप अशा पद्धतीने खोलून घ्या. आता झीप आणि आपलं कापड एकमेकावर व्यवस्थित ठेवून घ्या. त्यानंतर झीप शिलाई करायला सुरुवात करा. झीप लावण्यासाठी सिंगल शिलाईचा वापर करत असतो, त्यामुळे शिलाई ही लहान घ्या. शिलाई करते वेळेस कापड आणि झीप यामध्ये कोणतंही मार्जिन न ठेवता अगदी एकमेकावर झीप आणि कापड ठेवून कडेने टीप देऊन घ्या. आज आपण सिंगल दाबचा वापर न करता शिलाईच्या दाबवर अगदी सोप्या पद्धतीने झीप कशी लावावी ते पाहतोय. पहा, आपली अर्ध्यात झीप झाल्यानंतर फुटर बाजूला करून पुन्हा झीप बंद करून घ्या. त्यानंतरच टाचणी काढून झीप आणि कापड अगदी व्यवस्थित एकमेकावर ठेवत शिलाई करून घ्या. इथे आपण शिलाईचा दाब वापरून झीप लावतोय, त्यामुळे झीप लावते वेळेस ती ॲडजस्ट करत लावायची आहे. आता वरच्या साईडला जिथे आपला गोलवा शेप आहे तिथेपर्यंत सरळ शिलाई करून घ्या. त्यानंतर कापडाची दिशा बदलण्यासाठी सुई आतल्या साईडला ठेवून मग फुटर उचलून कापडाची दिशा बदलून घ्या. गोल आकारात शिलाई करत असताना अगदी व्यवस्थित करा, नाहीतर मग आपल्या कापडावर चुण्या येतात.
पुन्हा आपल्याला खालच्या साईडला सरळ शिलाई करून घ्यायची आहे. शिलाई करते वेळेस आपलं कापड आणि झीप अगदी व्यवस्थित एकमेकावर ठेवून घ्या. अर्ध्यात शिलाई झाल्यानंतर पुन्हा फुटर उचलून झीप ओपन करून घ्या. त्यानंतर पुन्हा आपल्याला सरळ शिलाई करून घ्यायची आहे. इथे पाहताय आपण सिंगल फुटरचा वापर न करता डबल फुटरवर अगदी सोप्या पद्धतीने आणि फिनिशिंगसोबत झीप लावून घेतली. आता आपण शोल्डर शिलाई करतोय. आपले दोन्ही टॉप पार्ट आतल्या साईडने अशा पद्धतीने एकमेकावर ठेवून घ्या. त्यानंतर एकदा बितपत शिलाई मार्जिन घेत इथे आपण शोल्डर शिलाई करून घेतोय. शोल्डर शिलाई करते वेळेस इथे आपल्याला डबल शिलाई करून घ्यायची आहे. त्याचसोबत शोल्डर लॉक करून घ्या. आता याच पद्धतीने दुसऱ्या साईडचे शोल्डरसुद्धा शिलाई करून घेऊयात. शोल्डर शिलाई करते वेळेस नेहमी डबल शिलाई करून घ्यायची. पहा इथे आपण दोन्ही शोल्डर शिलाई करून घेतले. ही आपली स्लीवलेस कुर्ती आहे, त्यामुळे आपल्याला मुंढ्याला पट्टी लावायची असते. तर मुंढ्याला पट्टी न लावता इथे आपण मुंढ्याचं कापड 5 इंचाला आतल्या साईडला डबल फोल्ड करून घेतलं. आता त्यावर अगदी कडेने टीप देऊन घेतोय. अशा पद्धतीने मुंढ्याचं कापड फोल्ड केल्याने आपला बराचसा वेळ वाचतो. त्याचसोबत मुंढ्याला एक्स्ट्रा पट्टी लावण्याची सुद्धा गरज लागत नाही आणि फिनिशिंगसुद्धा खूप छान येते. इथे जर तुम्हाला मुंढ्याला पट्टी किंवा पायपिंग लावायची असेल तर तुम्ही लावू शकता. मी अशा पद्धतीने 5 इंचाला कापड डबल फोल्ड करून टीप देऊन घेतली. पाहताय अशा पद्धतीने फोल्ड केल्याने छान फिनिशिंग येते. आता याच पद्धतीने दुसऱ्या बाजूच्या मुंढ्याचं कापड 5 इंचाला डबल फोल्ड करून त्यावर टीप देऊन घेऊयात. जर तुम्ही पुढील मुंड्याचा शेप दिला असेल तर तुम्हाला अशा पद्धतीने कापड फोल्ड करता येणार नाही. शक्यतो स्लीवलेस कुर्तीला पुढील मुंड्याचा शेप नाही दिला तरी चालतो, कारण पुढील मुंड्याच्या येथील छातीचा भाग हा बाहेरच्या साईडला दिसतो. पहा इथे आपण 5 इंचाला कापड डबल फोल्ड करून टीप देऊन घेतली. आता आपण कुर्तीचा घेर शिलाई करतोय. इथे मी टॉप पार्ट घेतला आहे, त्यावर घेरचं कापड उलट ठेवून घ्या, म्हणजेच आपल्या टॉप पार्टचा आणि घेरचं कापड हे आतल्या साईडने एकमेकावर आहे. आता जेवढा आपण शिलाई मार्जिन घेतलंय तिथपर्यंत सरळ शिलाई करून घ्या. त्यानंतर अर्धा इंचाच्या प्लेट्स तयार करून घ्यायच्या आहेत. प्लेट्स शिलाई करते वेळेस आपल्या सगळ्या प्लेट्स ह्या समान येतील ह्याची काळजी घ्या. त्याचसोबत जितकी तुमची कापडाची रुंदी जास्ती आहे त्यानुसार प्लेट्सची साईज ही कमी जास्ती करून घ्या. इथे आपण साधारण अर्धा इंचाच्या प्लेट्स तयार करून घेतोय. आपल्या चॅनलवर ह्या कुर्तीसोबतच साडीपासून कुर्ती, वन पीस, त्याचसोबत शॉर्ट कुर्ती, बेबी फ्रॉक, ब्लाऊजचे पेपर कटिंग असे बरेचसे व्हिडिओज आहेत, ते सुद्धा नक्की पहा. इथे आपल्या प्लेटची सिंगल शिलाई झाली की लगेचच त्यावर डबल शिलाई करून घ्या. इथे पाहताय आपल्या सगळ्या प्लेट्स ह्या एक समान आल्या आहेत. आता आपण पुढील भागाचा घेर शिलाई करतोय. त्याच पद्धतीने इथे मी पुढील भाग घेतला आहे, त्यावर घेरचं कापड ठेवून जितका आपण शिलाई मार्जिन घेतलंय तिथपर्यंत सरळ शिलाई करून घ्या. त्यानंतर जेवढ्या मापाच्या आपण पुढील भागासाठी प्लेट्स तयार केल्या तेवढ्याच मापाच्या इथे आपण प्लेट्स शिलाई करून घेतोय. आता जिथे आपण झीप लावली आहे ती वरच्या साईडला घेऊन तिथलं कापड हे एकमेकावर व्यवस्थित ठेवून त्यावर प्लेट्स शिलाई करून घ्या. तुम्हाला जर अशा पद्धतीने शिलाई करायला जमत नसेल तर घेर जोडण्यापूर्वीच झीपच्या इथे शिलाई करून घ्या, त्यानंतरच प्लेट्स तयार करून घ्या. आता पुढील भागाप्रमाणेच इथे आपण सेम आकाराच्या प्लेट्स शिलाई करून घेतोय. आणि हो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुढल्या बाजूला पुन्हा आपल्याला जितकं शिलाई मार्जिन घेतलंय ते सोडून तिथेपर्यंत प्लेट्स शिलाई करून घ्यायच्या आहेत. आपली सिंगल शिलाई झाली की लगेचच त्यावर डबल शिलाई करून घेतोय. जिथे आपली झीप आहे तिथे शिलाई डबल करून घ्या, जेणेकरून ती उसवणार नाही. पहा इथे आपण दोन्ही पार्ट अगदी व्यवस्थित फिनिशिंगसोबत शिलाई करून घेतले. आता आपण मार्जिन शिलाई करतो. कुर्तीचे दोन्ही पार्ट आतल्या साईडने एकमेकावर ठेवत इथे एकदा बितपत शिलाई मार्जिन घेत
सरळ शिलाई करून घेऊयात। कुर्तीच्या एका बाजूची मार्जिन शिलाई झाली की पुन्हा दुसऱ्या बाजूचे दोन्ही पार्ट एकमेकावर व्यवस्थित ठेवून जितकं आपण अंतर घेतलंय तेवढंच अंतर घेत इथे आपण दुसऱ्या बाजूची मार्जिन शिलाई करून घेऊयात। कुर्तीची मार्जिन शिलाई झाल्यानंतर तुमच्या मापानुसार कुर्ती फिटिंग करून घ्या। त्यानंतर कुर्तीचं बॉटमचं कापड अर्धा इंचाला डबल फोल्ड करून त्यावर अगदी कडेने टीप देऊन घ्यायची आहे। इथे आपला अम्ब्रेला फिटिंग कुर्तीची संपूर्ण कटिंग आणि शिलाई झाली आहे। तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद।